अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार। मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की उद्या आहे श्रावणी सोमवार आणि त्याचबरोबर बघा म्हणजे उद्याचा दिवस इतका स्पेशल आहे ना, इतका खास आहे ना, कारण उद्या तीन गोष्टी आपल्या या महिन्यात म्हणजे श्रावण महिन्यात आलेल्या आहे। तिसरी गोष्ट श्रावण महिन्याशी रिलेटेड नाहीये पण आपल्या भारत माताशी रिलेटेड आहे, म्हणजेच आपला स्वातंत्र्य दिवस आहे उद्या, इंडिपेंडन्स डे म्हणजेच आपला स्वातंत्र्य दिवस आहे आणि त्याचबरोबर श्रावणी सोमवार पण आहे आणि त्याचबरोबर संकष्टी चतुर्थी सुद्धा आहे। तर ह्या संकष्टी चतुर्थीला म्हणजेच सोमवारी जी संकष्टी चतुर्थी आलेली आहे त्या दिवशी आपल्याला कोणती पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर बघा किती छान योग जुळून आलाय की या चतुर्थीला आपण भगवान शंकराची तर पूजा करूच शकतो, त्याचबरोबर आपण गणपती देवाची सुद्धा म्हणजेच त्यांच्या पुत्राची सेवा सुद्धा करू शकतो। म्हणजे बघा वडिलांची आणि त्याचबरोबर पुत्रांची सेवा आपण केली तर बघा दोघेही आपल्यावर खूप प्रसन्न होतील आणि त्यानुसार आपल्याला त्याचे लाभही होतील। तर आपल्याला नक्की काय करायचं आहे, कोणते उपाय करायचे आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। खूप साध्या सोप्या गोष्टी आहेत, तर मी तुम्हाला फक्त त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगते आणि त्याचबरोबर काय काय तुम्हाला करायचं आहे ते पण तुम्हाला सांगेल। तर बघा उद्या संकष्टी चतुर्थी आणि त्याचबरोबर श्रावणी सोमवार सुद्धा आहे। तर श्रावणी सोमवार म्हणजेच आपण त्या दिवशी महादेवाची पूजा करतो। महादेवांसाठी रुद्राभिषेक, लघुरुद्र, छोटासा रुद्र आपण घरच्या घरी करू शकतो, रुद्राभिषेक करू शकतो। या छोट्या मोठ्या गोष्टी आपण म्हणजे घरच्या घरी सुद्धा आपण आपल्या मनाला समाधान वाटण्यासारख्या सुद्धा घरी करू शकतो। बऱ्याचशा जणांचे शिवलीला अमृताचे पाठ सुद्धा चालू आहे, तर ते शिवलीला अमृताचे पाठ सुद्धा तुम्ही करू शकता। दिवसभर ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवायचा तुम्हाला जाप करायचा आहे आणि त्यानुसार तुमचा दिवस श्रावणी सोमवार तुम्हाला करायचा आहे। बाकी तुम्ही काही करू शकत नसाल, कुठली पूजा तुमच्याकडनं जमणार नसेल तर तुम्ही फक्त ओम नमः शिवायचा जप जरी केला तरीही तुम्हाला चालेल। पण ज्यांना शक्य आहे त्यांच्यासाठी मी आज एक उपाय घेऊन आलेली आहे आणि त्याचबरोबर एक सेवा घेऊन आलेली आहे। नक्कीच तुम्ही करा, तुम्हाला त्यातनं फायदा होईल। बघा इतका छान योग जुळून आला आहे, गणपती बाप्पा आणि त्याचबरोबर महादेवाची आपल्याला जर का पूजा करायची असेल तर उद्याच्या सारखा दिवस नाही, त्यामुळे नक्कीच हा दिवस तुम्ही वाया जाऊ देऊ नका। अगदी तुम्ही नक्की मनापासून ही सेवा केली तर नक्कीच त्याच्यात तुम्हाला भर पडेल आणि तुम्हाला त्या गोष्टी मिळतील। तर बघा मी तुम्हाला त्यातली थोडीशी माहिती सांगते की सोमवार 15 ऑगस्टला श्रावण मासातील कृष्ण पक्षातील चतुर्थी आहे आणि या तिथीचे स्वामी श्री गणेश आहेत। तर या दिवशी श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी उपवास केला जातो। तर तुम्हाला माहिती आपण चतुर्थीचा उपवास तर करणारच आहे, त्याचबरोबर आपला श्रावणी सोमवार पण आहे। तर श्रावणी सोमवार सुद्धा संध्याकाळी सोडला जातो आणि चतुर्थी सुद्धा संध्याकाळी सोडल्या जाते, तर दोन्हीही तुमचं साध्य होणार आहे। त्यानंतर सोमवारी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशासोबत महादेवाची सुद्धा विशेष पूजा आपण करू शकतो आणि ह्यावेळेस आपण रुद्राभिषेक करून सुद्धा आपण आपला दिवस जो आहे तो खूप छान पद्धतीने साजरा करू शकतो। त्यानंतर एका वर्षात एकूण 24 चतुर्थी येतात आणि ज्या वर्षात अधिक महिना असतो त्या वर्षात 26 चतुर्थी येतात, हे तुम्हाला तर माहिती असेल। एका महिन्यात 2 पक्ष असतात, कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष, त्यामुळे त्यामध्ये तुम्ही बघा एक कृष्णाष्टमी त्यानंतर एक कालाष्टमी असे असतात। त्यानुसार तसंच चतुर्थी सुद्धा एक विनायक चतुर्थी, एक संकष्टी चतुर्थी अशी सुद्धा असते। तर दोन्ही पक्षात एक चतुर्थी असते। जे लोक वर्षभर या तिथीचे व्रत करतात त्यांना श्री गणेशांच्या कृपेने सुख शांती मिळते, कुटुंबात प्रेम टिकून राहते आणि कामात यश मिळण्याची शक्यता वाढते। तर बघा जे लोक संकष्टी चतुर्थीचे व्रत करतात त्या लोकांच्या घरात कधीच वादविवाद होत नाही। हे बघा छोट्या मोठ्या गोष्टी तर होतच राहतात पण त्यातनं लवकर मार्ग निघतात, त्यातनं त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या थोड्या कमी होतात, लवकर गोष्टी सुटतात, अशा गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात। तर त्याचबरोबर बरेचसे जण विनायक चतुर्थीचा उपवास सुद्धा करतात। विनायक चतुर्थीचा उपवास सुद्धा एकादशी सारखा केला जातो, तर तो सुद्धा तुम्ही करू शकता। पण उद्या आहे संकष्टी चतुर्थी, तर आपण संकष्टी चतुर्थी बद्दल बोलूया। तर उद्या तुम्हाला काय करायचं आहे, श्री गणेश मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। तर चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाच्या मूर्तीवर पाण्याने आणि पंचामृताने तुम्हाला अभिषेक करायचा आहे। यानंतर गुलाल, दुर्वा, फुले, अक्षता, फळे, जानवे तुम्हाला अर्पण करायचे आहे गणपती बाप्पांना। त्यानंतर धूप आणि दिवे लावून आरती करायची आहे गणपती बाप्पाची। कुठल्याही पूजेची सुरुवात आपण गणपती बाप्पांच्या पूजेपासून सुरुवात करतो, त्यामुळे आपल्याला आधी गणपती बाप्पांची सेवा करायची आहे, मग आपल्याला महादेवांची सेवा करायची आहे। आरती लावायची आणि श्री गणेशाय नमः, ओम गण गणपतये नमः, वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्व कार्येषु सर्वदा, ह्या मंत्रांचा तुम्हाला जप करायचा आहे। यापैकी कोणत्याही मंत्रांचा तुम्ही जप करू शकता। जर एखाद्या व्यक्तीने चतुर्थीचे व्रत केले असेल तर दिवसभर तुम्हाला निराहार राहायचे आहे, फलाहार तुम्ही घेऊ शकता।
दूध आणि फळांचा रस सुद्धा तुम्ही घेऊ शकता। श्री गणेशांची पूजा केल्यानंतर सर्वांनी प्रसाद घ्यायचा आहे आणि जी काही पूजेमध्ये किंवा दिवसभरात किंवा याच्यात तुमच्याकडनं काही गोष्टी चुकल्या मागल्या असतील तर त्याची तुम्हाला क्षमा याचना मागायची आहे आणि तुमची पूजा तुम्हाला संपूर्ण करायची आहे। जी पूजा म्हणजे तुम्हाला अभिषेक जो करायचा आहे त्याच्यानंतर मी म्हणते। आणि आता चतुर्थीला तुम्हाला शिवपूजा कशी करायची आहे हे मी तुम्हाला सांगते। श्री गणेशांच्या पूजेनंतर शिवलिंगाला पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि शिवलिंगावर तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण तुम्हाला करायचे आहे आणि या दरम्यान तुम्हाला ओम नमः शिवाय याचा जप करत राहायचा आहे। शिवलिंगावर तुम्हाला बेलाची पानं अर्पण करायची आहे, चंदनाचा टिळा त्यांना तुम्हाला लावायचा आहे। देवाला नैवेद्य दाखवून दूध साखरेचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता, कारण जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा तुम्ही दुसरी कुठल्याही गोष्टीचा नैवेद्य दाखवणार नाहीये। हा, शिवामूठ जे तुम्ही वाहताय ते शिवामूठ तो नैवेद्य नसून ती शिवामूठ आहे, त्याचं वेगळं जी पूजा असते ती तुम्ही करू शकता, पण वेगळी म्हणजे अभिषेक नंतर सुद्धा तुम्ही शिवामूठ वाहू शकता। त्यानंतर नैवेद्य दाखवून तुम्हाला दीप प्रज्वलित करून ओम सांब सदाशिवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। आणि त्याचबरोबर उद्याचा दिवस म्हणजे खूप अति सुंदर संयोगचा दिवस आहे। तर चतुर्थीला तुम्हाला आणि श्रावण सोमवार सुद्धा आहे, तर या दिवशी तुम्हाला पूजेबरोबरच दान सुद्धा करायचे आहे। तर दानामध्ये तुम्हाला मी सांगते काय करायचं आहे। पूजेनंतर घराजवळच्या गरजू लोकांना अन्नधान्य तुम्हाला जमेल तसं क्षमतेनुसार तुम्हाला काही अन्नधान्य, पैसे, कपडे जे काही असतील, कपडे जुने नसावे, एखादा समजा रुमाल देऊ शकता तुम्ही, टॉवेल देऊ शकता, ब्लँकेट देऊ शकता, 5 ब्लँकेट, अशा प्रकारे दान धर्म करण्याचा सुद्धा उद्याच्या दिवसाला खूप महत्व आहे। गाईला पोळी किंवा हिरवे गवत खाऊ घालायचे आहे आणि एखाद्या गोशाळेत सुद्धा तुम्ही दान करू शकता। या प्रकारे तुम्ही दान धर्म सुद्धा उद्याच्या दिवस करू शकता, याने तुम्हाला भरपूर फायदा मिळणार आहे। त्यामुळे ह्या 2 पूजा आणि दान धर्म केलं तर उद्याचा दिवस तुमचा नक्कीच साध्य होईल आणि तुमचा दिवस खूप छान जाईल। तर ह्या पद्धतीने नक्कीच तुम्ही तुमची उद्याची पूजा करा आणि तुमची सेवा करा। रुद्राभिषेक करायचा आहे, गणेशांचा अभिषेक करायचा आहे, क्षमा याचना करायची आहे, दान धर्म करायचा आहे, नैवेद्य दाखवायचा आहे आणि मंत्रांचा जप करायचा आहे। या सगळ्या गोष्टी खूप सोप्या आहे, अजिबात अवघड नाहीये, त्यामुळे नक्कीच तुम्ही करू शकता। तर खूप साधी सोपी सेवा मी तुम्हाला आज दिलेली आहे, नक्कीच तुम्ही करा आणि त्यानुसार मला सांगा तुम्हाला कसे लाभ मिळत आहेत। तर मला असं वाटतं आजचा व्हिडिओ मी इथेच संपूर्ण करते। तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला नक्कीच कळवा आणि त्याचबरोबर अशीच काळजी घ्या, आपले व्हिडिओ बघत राहा। तोपर्यंत चला भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये। काळजी घ्या। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।